राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग सन्माननीय जावेद हबीब साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असले आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम साहेब, सुग्रीव मुंडे साहेब, दत्तात्रय पांढरे साहेब, त्याचबरोबर सय्यद अनीस साहेब, कॉम्रेड सय्यद अनीस साहेब, त्याचप्रमाणे दत्तात्रय पांढरे, अजित पाटील साहेब, शेख शफीक साहेब, भास्कर गायवट साहेब, उबेद देशमुख साहेब, सुदर्शन अग्रवालजी, विठ्ठल बदर साहेब, सय्यद अनीस, रघुनाथ गडमोडे, जरारे सर, शेख साकेर, माधवीताई कळात्रे, वंदनाताई दापके, जिजाबाई आंबोरे, कृष्णापन मावस्कर, असलम देशमुख, दत्तात्रय गोंगे, सलीम पटेल, नेहरी सर, भारत सनांसे, विनोद पगारे, शेख फिरोज, सय्यद संजय पाटील, शेख राजिक, रामेश्वर वाहक, सीताराम वाहक, खुल्लोड, अरुण पाटील, भगवानराव खतळकर, अजित पाटील, बरेच नाव लिहिले तुम्ही. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझे सर्व सहकारी आणि माझे तरुण सहकारी बंधू आणि भगिनी, लोकसभेच्या या निवडणुकीचा खऱ्या अर्थाने प्रचार सुरू झाला गेल्या 4 दिवसापासून आणि आम्ही प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय येतोय. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. या वेळेला इंडिया गठबंधन तथा महाविकास आघाडी करण्याचं काम या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून ज्या मोदी सरकारने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवण्याचं काम केलं, किंबहुना हा देश हुकुमशाहीकडे घेऊन चालायचं काम केलं आणि कायद्याने आणि सुव्यवस्थेने कुठलंही काम सुरू नाही, अशा परिस्थितीमध्ये आता भीती वाटायला लागली की पुढची निवडणूक जर हे जिंकले तर बाबासाहेबांची घटना शिल्लक राहील की नाही राहील, अशी परिस्थिती या वेळेला निर्माण झालेली आहे. कारण सभागृहामध्ये ज्याचे खासदार जास्त त्याला कसाही कायदा मोडायची सवय होऊन गेलेली आहे. तुम्ही बघा, शेतकऱ्यांसाठी काळे कायदे उभे केले होते, त्याच्यासाठी 11 महिने आंदोलन करावं लागलं, 700 लोकांना आपला जीव द्यावा लागला, तरी सुद्धा पंतप्रधान त्यांना भेटायला आले नाही. ते म्हणले मला काय फरक पडत नाही. या पद्धतीने हुकुमशाहीने काम करणारा आपल्या देशाचा पंतप्रधान बदलायची वेळ 13 तारखेला आलेली आहे. केंद्रातलं सरकार बदलायचं आहे, राज्यातलं सरकार बदलायचं आहे, या सिल्लोड जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार बदलायचा आहे. या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळात ही सगळी निवडणुकीची तयारी करायची आहे. मित्रो, खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. ही महाविकास आघाडी करताना आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब यांनी या महागठबंधन करण्याचा महाराष्ट्रात प्रयत्न केला. दिल्लीला सगळे नेते एकत्र आले. दिल्लीमध्ये केजरीवाल साहेब असतील, अखिलेश यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, CPI CPMचे नेते असतील, या सगळ्यांना एकत्र केलं आणि इंडिया गठबंधन बांधलं. या गठबंधन बांधल्यानंतर एक कळायला लागलं, जर का आपण एकत्र नाही आलो तर येणाऱ्या काळामध्ये जर घटना राहिली नाही, संविधान राहिलं नाही, तर भविष्यात कधी निवडणुका होणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. याचबरोबर आपल्या केंद्रातल्या सरकारने काय काय काळे कारनामे केले याची तुम्हाला चांगली कल्पना आहे. मित्रो, जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून हे सरकार शेतकऱ्याच्या 100% विरोधात आहे. तुम्ही बघा, कापसाला भाव द्यायचा काम पडलं त्यावेळेला 12,000वरून 6,000वर कापूस गेला. सोयाबीनचा भाव 8,000वरून 3,000वर आला. कांद्याचे भाव कधी 100 रुपये होतात तर कधी 5 रुपये किलोने कांदा जातो, कधी आपली मिरची रस्त्यावर फेकायची वेळ येते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये जास्त माल झाला तर परदेशात पाठवावा लागतो आणि मग आपल्या मार्केटमध्ये भाव स्थिर ठेवावे लागतात. काल परवापर्यंत 6 महिन्यापूर्वी दुधाचा भाव 40 रुपये गेला होता. आज दूध आपलं 20-25 रुपये लिटरला कोणी घ्यायला तयार नाही. का तर दुधाची पावडर मोठ्या प्रमाणात गोडाऊन मध्ये साठली. ती पावडर परदेशात पाठवायला केंद्र सरकार तयार नाही. कांदा आत्ताशी कुठंतरी पाठवायचा ठरवला, काय कांदा पाठवायचा ठरवला
तो सुद्धा कुठला जाऊ लागला कांदा, गुजरातचा कांदा जाऊ लागला. मग देशाचा पंतप्रधान आहे का गुजरात राज्याचा पंतप्रधान आहे ते ठरवा. देशाचा पंतप्रधान असतो का गुजरातचा पंतप्रधान असतो? जर का पंतप्रधान देशाचा असेल तर सगळ्या राज्यातून कांदा परदेशात निर्यात करायला पाहिजे होता, फक्त गुजरातचा नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता निकाल घ्यायची वेळ आलेली आहे. तसं मी तुम्हाला काही सांगायसारखं राहिलेलं नाही. तुम्ही रोज टीव्हीचं बटन दाबता आणि तुम्हाला कळतं काय चाललंय. रुपयाचं मूल्य, डॉलरचं मूल्य 50 रुपयाला पूर्वी डॉलर मिळत होता, आता तो डॉलर 90 रुपयाला मिळायला लागला. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विचार करायची वेळ आहे की आता आपल्याला काय केलं पाहिजे. तुम्ही बघा, आरक्षण येऊ द्या, जाती जातीमध्ये भांडणं लावायचं काम, धर्मामध्ये भांडणं लावायचं काम हाच उद्योग या मंडळीचा आहे. कधी म्हणतात आम्ही काश्मीरचं 370 कलम रद्द केलं, कोणी सांगितलं होतं यांना 370 कलम काढून टाका. कधी म्हणतात आम्ही आता समान नागरी कायदा आणणार आहे, कोणी सांगितलं होतं. आमच्या मुस्लिम बांधवाने तर कधीच मागणी केली नाही. काय म्हणले 3 तलाक, काय 3 तलाक कोणी मागणी केली होती? नाही. इथं महिला भगिनी बसल्या, तुम्ही कधी मागितलं होतं का लोकसभेमध्ये आम्हाला आरक्षण द्या, विधानसभेत आरक्षण द्या? बरं मागितलं तर हरकत नाही, आपण समजू मागणी होती यांची, मग दिलं. कसं केलं गंमत, असं दाखवलं जसं काही आता काही मोठा पहाड तुटून पडणार आहे. असं अधिवेशन बोलवलं ताई तुमच्याकरता, अरा मोठं अधिवेशन बोलवलं, म्हणले आम्हाला महिलाला याच्यानंतर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचंय. दिलं का? आता लोकसभा लागल्या आणि महिलाला आरक्षण मिळालं का? अरे हे सगळे जुमलेबाज आहे, यांचं काही खरं नाही आहे. हे कळून चुकलं आपल्या सगळ्यांना. आणि आता आपल्याला पुढे जाऊन निर्णय करायची वेळ आलेली आहे, काय केलं पाहिजे. असा खोटं बोलणारा पंतप्रधान तर मी देशात पहिल्यांदा पाहिला, जसा जन्माला आलो तसा. अजित पाटील साहेब, तुम्हाला सांगतो 2009ला तुम्हाला रामचंद्राला हुलकावणी दिली, ती आयुष्यभर प्रभू रामचंद्राच्या नावाने हुलकावणी देत आले. आता काल परवा प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं, त्यांना असं वाटायला लागलं, छाती बडून घ्यायला लागले की मीच मंदिर बांधलं. अरे ते सुप्रीम कोर्टामुळे बांधता आलं आणि त्याला आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या खिशातले 5-5, 10-10 रुपये दिलेले आहे. जिसको आप में जकात बोलते, क्या बोलते, काय म्हणतात त्याला? जकातच म्हणते का निधी द्यायला, डोनेशन. हा, आणि सगळ्यांनी 4-4 पैसे त्याला दिले हो. आणि हा गडी एकटाच ना पूजेला. अहो आमच्यामध्ये पूजा करायची असली ना तर आमची गृहिणी सोबत लागते हो. हो, नवरा बायको लक्ष्मीनारायणाचा जोडा असतो का नाही ताई पूजा करायला? एवढं मोठं मंदिर यांना, हा सुंब्या एकटाच होता ना पूजा करायला. बरं आपल्या तेच पद्धत आहे, देवबाप्पा कधी कधी आपल्याला थोडीशी वाट मोकळी करून देतात. आपल्याला म्हणतात कल्याणराव कमराला सुपारी खोसा आणि तुमच्या मंडळी नाही आल्या तरी पूजा करा, मग ती सवलत मला मिळते. मी कमराला सुपारी खोसली तर, पण ह्यो सुपारी खोशीन कोणाच्या नावाना? ती सुपारी खोसायला सुद्धा आमची सौभाग्यवती असावी लागते ना, बरोबर आहे की नाही? या माऊलीला तर तो हसून देव म्हणतो त्या इलेक्शनच्या फॉर्मवर, मला बायकोच नाही, बरोबर आहे की नाही? अशा माणसाला, थापाड्याबाज माणसाला खरंच सांगतो आपण लय फसलो हो सगळे. मला बी वाटलं होतं बरं का 2014ला मला 15 लाख मिळतील म्हणून, मत नाही मारलं मी त्यांना, परंतु असं वाटलं होतं ना काँग्रेस कधीच 15 लाख देत नाही, द्यायच्या मागे दिसतो बा. हो ना, अरे कशाचे 15 लाख? बरं काही लोकांनी काय केलं भद्र गुरुजी, 15ची वसुली 19ला होईल म्हणून पुन्हा डबल मारलं, ती 19ला बी झाली नाही. आता करावं तर काय करावं? आता मात्र सगळ्यांच्या लक्षात आलं, साला आलंय जुमलेबाज निघला. आता सगळेजण बर तो जुमलेबाज हा तर त्याच्यापेक्षा पुढचा आहे. याचं काम लयच बेकार. यांनी त्या प्रभू रामचंद्राला बसवलं आणि यांनी उंडरगावच्या प्रभू रामचंद्राला बसवलं. अहो यांना देव धर्माचा धाकच नाही. इस्लाम धर्मामध्ये एक शिकवण आहे, खुदा से डरो. काय म्हणतात? खुदा से डरो. या इस्लाम धर्माच्या शिकवणीवर ते चालतात. नाही मी काही चुकीचं काम केलं, मी जर देवाच्या नावाने खोटं बोललो तर मला अल्लाह ताला पाहिल आणि मी ते चुकीचं काम करू नये, असं आपल्याला ते त्यांच्या इस्लाम धर्माची शिकवण आहे. इथं तर दिवसा ढवळ्या प्रभू रामचंद्राला फसवणं चाललंय आणि ते आपण खुशाल सहन करतोय का नाही करत? मला सांगा. हे सहन करायचं काम आता बंद झालं पाहिजे.
आणि मग ते तसं आपल्यात फसवलं ते एक आहे. आमच्याकडे एक पद्धत आहे, कोणी जर म्हणलं तू शांती करून देतो, जप केला तर जमतं, आपण खुशाल जप करायला लागतो. पण त्याच्यामुळे ते परमेश्वर पांडुरंग आपल्याला पावेल का? नाही. माणूस कसा असावा आपल्याला ते कळलं पाहिजे. आपण काय काम करतोय, समाजाचं हित कशात ते कळलं पाहिजे. समाजाचं हित ज्याला कळतं तो खरा त्या लोकप्रतिनिधी असतो, तो खरा साधू संत असतो. म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे, आपण सगळेजण लोकप्रतिनिधी निवडून देण्याची निवडणूक लढायला चाललेलो आहोत. ही ग्रामपंचायतची निवडणूक नाहीये. आपल्यामध्ये आपसात मतभेद असतील गावातल्या ग्रामपंचायतीत, ती एसीच्या हातली निवडणूक आहे. ही निवडणूक लहान आहे, ही निवडणूक देशाचे धोरण ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला हा विचार करून आपल्याला काळजी करायची आहे की आपल्याला देशाचे धोरण ठरवायचे असेल तर आपण सगळेजण मिळून काळजी करण्याची कारण आहे. मी या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार जयसिंग काका गायकवाड या ठिकाणी आले. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. काका या इथे, काकाला हे दादा काका या मध्ये आलो तो माहिती राह या का. आता काका आले म्हणजे काळजी नाही राहिली. काका मला वाचवा. काका आले आता काळजी राहिली नाही. काका जसं तुम्ही मला 2004 ला पहिल्यांदा विधानसभेत पाठवलं, तसं मला यावेळेला 2024 ला आपण काका 100% लोकसभेमध्ये पाठवणार. मला चांगली गोष्ट आठवती काका, तुम्ही 2-4 दिवस नव्हते म्हणून मी तुम्हाला ते भात 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 केलं मी यांच्याकडे. मला सांगायचं तात्पर्य इतकंच की काका सारखा एक ज्येष्ठ नेता भारतीय जनता पक्षामध्ये होते, पण काकाचं काम मी पाहिलेलं आहे. वाडी वस्ती तांडा कुठेही जाणार, मुक्काम करणार, मंदिरावर पारावर झोपणार, गाव एकत्र करणार, प्रबोधनाच्या 4 गोष्टी करणार. पण इतका चांगला माणूस चालतो का भाजपला? त्याला कशी लागते? चकवा देणार आहे. नाव नाव बर, अरे काय चकवा नाव ठेवलं तुम्ही? नाव काय ठेवले पाहिजे? अरे जो माणूस खासदारकी नाही करत, खासदार आहे का त्याच्याबरोबर गुत्तेदार बी आहे. सगळे गुत्ते स्वतःच घेतो, नुसता गुत्तेदार नाही. आमदार त्यालाच पाहिजे, खासदार त्यालाच पाहिजे, गुत्तेदार त्यालाच पाहिजे, सगळे दार त्यालाच. राहिला जायला पुरवठादार बी तोच बरं का काका. अंगणवाडीच्या घुगऱ्यात तोच पुरवतो, शाळेच्या खिचडी तोच पुरवतो. आणि काका 50 किलोचा कट्टा नाही पाठवतो, 40 किलोचा पाठवतो. नॉन इटेबल, आणि त्या पाठवलेल्या कट्ट्यावर 40 किलोचा कट्टा पाठवतो आणि 50 किलोवर सही घेतो. हो काका, त्या लेकरा बाळाचा तळतळाट या माणसाने आयुष्यभर घेतलेला आहे. आणि म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे मित्र, राहुल गांधी साहेबांनी 2000 गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 4000 किलोमीटर पायी पदयात्रा केली. कुठून? कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत आणि मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत. आणि त्याच्यामध्ये काय माहिती घेतली असेल? महिला भगिनींना दरवर्षी गरीब महिलांना 1 लाख रुपये दिले पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांना 1 लाखाचं विद्यावेतन दिलं पाहिजे, शेतकऱ्याची 100% कर्जमाफी झाली पाहिजे, आणि शेतकऱ्यांच्या जो काही माल आपण शेतकरी खरेदी करतो त्याच्यावरचा GST माफ झाला पाहिजे. मग ते ट्रॅक्टर असेल, बियाणं असेल, खरेदी खत असेल, औषध असेल, याच्यावरचा GST माफ झाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका माननीय राहुल गांधी साहेबांनी या महाविकास आघाडीच्या काँग्रेसची गॅरंटी म्हणून किंबहुना आपला स्वतःचा जाहीरनामा म्हणून केलेली आहे. त्याचबरोबर कायमस्वरूपी आपल्या आरक्षणाचा प्रश्न कसा निकाली निघेल त्याच्यासाठी सुद्धा सगळ्या जाती धर्माची वेगवेगळी गिनती करायची आणि त्या जाती धर्माच्या सगळ्या लोकांना सांगायचं की आपण ज्याची जेवढी संख्या भारी त्याची तितकी भागीदारी. अशा पद्धतीची न्याय भूमिका या माध्यमातून राहुल गांधी साहेबांनी केलेली आहे. मित्रो, जाता जाता एकच विनंती करतो, काकाला आपल्याला ऐकायचं आहे. जाता जाता एक विनंती अशी करतो की आपण सगळेजण येणाऱ्या 13 तारखेची वाट पाहत आहे. काका यांच्या डोक्यात पक्क आहे
या वेळेला त्याचा बिस्मिल्ला करायचा आहे. हे पक्क ठरवलेलं आहे. कारण मी ज्या ज्या गावात जातो ना काका, खरं सांगतो 2004 पेक्षा डबल प्रतिसाद आहे. हे मलाही असं वाटायला लागलं की मधल्या काळात काहीतरी गडबड होती काय की, पण आता मात्र 2024ला सगळ्याच लोकांच्या डोक्यात पक्क झालेलं आहे. फक्त आता तुम्ही वाट पाहताय की मला फोन काय येतात नाही का, अरे कधी यायचे फोन का, तिकीट झाल्या तुम्ही प्रचाराला कधी लागले, अरे मला फॉर्म तर भरून दे ना. लोकांना असं झालं कधी 13 तारीख येतात, कधी ठपा बटणं दाबितो. म्हणून तुम्ही काळजी करू नका. 8 दिवसावर काम आलेलं आहे, पण डोळ्यात तेल घाला. रात्र वैऱ्याची आहे, जागं राहावं लागणार आहे. आपली निशाणी पंजा आहे आणि एक लढाई आपण जिंकलो काका. नंबर 1चं नाव आपल्या मशीनवर, नाव आपलं नंबर 1 वर आलंय आणि पंजा निशाणी आहे. डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे, निशाणी पंजा. त्याच्या समोरचं बटन दाबून मला विजयी करा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार आदरणीय जयसिंग काका गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावं.